Good morning, all of you. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 12 रिडक्शन. आता याच्यामध्ये काय काय आहे ते बघा. कंटेंटमध्ये डिक्टम डे ऑमनिएट न्यूलो रिडक्शन म्हणजे काय, मग डायरेक्ट डिडक्शन, इनडायरेक्ट डिडक्शन आणि लास्ट पॉईंट असेल इनडायरेक्ट डिडक्शन ऑफ सम आर्ग्युमेंट. आता टॉपिक एक्झामच्या दृष्टीने का महत्वाचं आहे हे पण सांगतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला काही वाक्य सोडवायला दिली जातात. त्याच्यामध्ये एक प्रश्न असू शकतो सिलॉइझमवर, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल, जी काय दोन स्टेटमेंट किंवा जी काय 2 किंवा 3 वाक्य दिलेली असतील त्यांची तुम्हाला व्हॅलिडिटी चेक करायची असते सिलॉइझमचे रूल वापरून. त्यानंतर अजून एक प्रश्न असतो पॉलिसीच्या संदर्भात, ज्या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेली असते आणि तुम्हाला पॉलिसी आयडेंटिफाय करायची असते. आणि तिसरा जो प्रश्न असतो तो असतो या टॉपिकवर, म्हणजे रिडक्शन. म्हणजे काय केलं जातं, तुम्हाला एखादा मूड देण्यात येईल आणि तो मूड तुम्हाला रिड्यूस करायचा असेल, मग ते रिडक्शन का केलं जातं हे आता आपण बघूया. तर फर्स्ट पॉईंट आहे डिक्टम डे ऑमनिएट न्यूलो. आता याचा अर्थ काय ते खाली बघा. According to Aristotle, the first figure is the perfect figure because the principle behind it is clear and self-evident. This principle is the dictum de omniet nullo, also called as Aristotle's dictum. It means whatever is predicated, whether affirmatively or negatively, of a term distributed may be predicated in like manner of everything contained in it. आता इकडे लक्षात घ्या, एरिस्टॉटल जो आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे फर्स्ट फिगर जी आहे तीच परफेक्ट आहे, इतर फिगर परफेक्ट नाहीत. माझ्या फिगर कुठून आल्या ते पण सांगतो. सिलॉइझम मध्ये आपण चेक केलं होतं की प्रत्येक वाक्यामध्ये मिडल टर्म तर आता या फिगर कुठून आली ते एकदा सांगतो. आपण यापूर्वी टॉपिक नंबर 8 बघितला होता सिलॉइझम. या ठिकाणी आपण बघितलं होतं की जे काही सिलॉइझम आहे त्याचे 4 प्रकार होतात, फर्स्ट फिगर, सेकंड फिगर, थर्ड फिगर आणि फोर्थ फिगर. प्रत्येक फिगर कशी बदलते, तर त्या वाक्यामध्ये मेजर प्रिमाइस मध्ये मिडल टर्म नक्की कुठे आलेली आहे आणि मायनर प्रिमाइस मध्ये नक्की मिडल टर्म कुठे आलेली आहे याप्रमाणे लक्षात ठेवायचंय. फिगर चेंज होतात. मग इकडे अरिस्टॉटल काय म्हणतोय, ज्या काही 4 फिगर आहेत त्या फिगर पैकी फक्त पहिली जी फिगर आहे, फर्स्ट फिगर आहे, तीच परफेक्ट आहे. फिगर सेकंड असेल, फिगर थर्ड असेल, या इम्परफेक्ट आहेत. तो काय म्हणतोय, आता पहिली फिगर परफेक्ट काय, तर याचं कारण डिक्टम डे ऑमनिएट लिहिलो. याचा तिने अर्थ सांगितलाय व्हॉट एव्हर इज प्रेडिकेटेड वेदर अफर्मेटिव्हली ऑर निगेटिव्हली ऑफ अ टर्म डिस्ट्रीब्युटेड मे बी प्रेडिकेटेड इन लाईक मॅनर ऑफ एव्हरीथिंग कंटेन इन इट. तर अरिस्टॉटल हे जे काही डिक्टम डे ऑमनिएट न्यूलो आहे याचा वापर करून फर्स्ट फिगर परफेक्ट काय हे सांगायचा प्रयत्न करतोय. तर याचं कारण बघा, पहिली गोष्ट जी लक्षात घेण्याची आहे ती आहे पॉइंट आहे एव्हरीथिंग. एव्हरीथिंगचा अर्थ प्रत्येक गोष्ट, म्हणजेच काय, क्वांटिटी 100%. जर इकडे काही गोष्टी असलेल्या समथिंग असले तर अशा वेळी आपण क्वांटिटी 1 to 99% म्हटली असती. पण एव्हरीथिंग म्हटल्यामुळे झालंय काय, प्रत्येक गोष्ट आली आणि ज्या ज्यावेळी प्रत्येक गोष्ट येईल त्या त्यावेळी लक्षात ठेवायची ती गोष्ट पाहिजे युनिव्हर्सल. अरिस्टॉटल इकडे काय म्हणतोय, फर्स्ट फिगर परफेक्ट काय, तर या ठिकाणी जी एक प्रिमाइस असणार आहे किंवा मेजर प्रिमाइस असेल इन मेजॉरिटी ऑफ द केसेस ती असेल युनिव्हर्सल. दुसरी गोष्ट महत्वाची आहे या डिक्टमच्या संदर्भात, ते कंटेन इन इट. आता कंटेंटचा अर्थ लक्षात घ्या, एखादी गोष्ट इन्क्लूड करणं. आता जर तुम्ही अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांचा विचार केला तर इन्क्लुजनचं काम कोण करतो, तर तो फक्त अफर्मेटिव्ह करतो. कारण बघा, जर मी एखादा अफर्मेटिव्ह स्टेटमेंट करतोय, एक माणूस चांगला आहे, तर अशा मी काय करतोय, चांगल्या माणसाचा जो काही क्लास असेल त्यामध्ये त्या माणसाला मी इन्क्लूड करतोय अफर्मेशनने. तेच जर मी निगेशन केलं की हा माणूस चांगला नाही, तर अशा मी काय करणार आहे, चांगल्या माणसांच्या क्लासमधून त्याला बाहेर काढणार आहे. याचाच अर्थ काय, डिक्टम डे ऑमनिएट न्यूलो मध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यातून 2 गोष्टी इंडिकेट होत होत्या. पहिली गोष्ट होती ती गोष्ट युनिव्हर्सल पाहिजे, म्हणजे एक प्रिमाइस युनिव्हर्सल पाहिजे. आणि दुसरी गोष्ट होती, दुसरी जी काही प्रिमाइस असेल ती अफर्मेटिव्ह पाहिजे. कारण काय, एक म्हणतंय एव्हरीथिंग, ऍप्लिकेबिलिटी ही 100% झाली पाहिजे, त्यासाठी ती गोष्ट युनिव्हर्सल पाहिजे. आणि दुसरा म्हणत होता कंटेन इन इट किंवा इन्क्लुजन, यामुळे काय होणार आहे, ती गोष्ट अफर्मेटिव्ह पाहिजे. आणि यामुळे आपण जर प्रत्येक फिगर जर कन्सिडर केली तर फक्त आपल्याला फर्स्ट फिगर आहे जी अशा प्रकारची मिळते, त्या ठिकाणी मेजर प्रिमाइस जी असते ती असते युनिव्हर्सल आणि मायनर असते ती असते अफर्मेटिव्ह. यामुळे लक्षात ठेवायचं, अरिस्टॉटलच्या मते प्रत्येक ज्या काही फिगर आहेत, म्हणजे फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, त्यापैकी फक्त फर्स्ट फिगर ही परफेक्ट मानलेली आहे. सेकंड आणि थर्ड आहेत त्या त्याने रिकॉग्नाइज केल्या पण त्यांच्या परफेक्ट मानल्या नाही, त्याने परफेक्ट मानलेला आहे. फोर्थ फिगर तो रिकॉग्नाइजच करत नाही. आणि यामुळे आपल्याला आता काय करायचंय, त्या ज्या काही सेकंड असेल, थर्ड असेल आणि फोर्थ असेल या फिगरना तुम्हाला परफेक्ट फिगर मध्ये कन्वर्ट करायचंय, आणि तेच करण्यासाठी हा डेडिकेटेड टॉपिक आहे. नेक्स्ट स्लाइडला जातोय, रिडक्शन. पण रिडक्शन मध्ये काय म्हटलंय बघा, रिडक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग द मूड्स ऑफ इम्परफेक्ट फिगर इनटू दोज ऑफ द फर्स्ट फिगर. याचाच अर्थ काय, तुम्हाला या ठिकाणी सेकंड फिगर असेल, थर्ड फिगर असेल किंवा फोर्थ फिगर असेल, अशा फिगर मध्ये मूडचं नाव देण्यात येईल आणि तुम्ही काय करायचंय, त्या मूडना फर्स्ट फिगरच्या मूड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता लक्षात ठेवा, असं ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे 2 मेथड असतील. पहिली असेल डायरेक्ट डिडक्शन, दुसरी असेल इनडायरेक्ट डिडक्शन.
आता एक एक मेथड आपण बघणार आहोत. त्यापूर्वी बेसिकली इंट्रो समजली का? याच्यावर थिअरीच्या क्वेश्चन पेक्षा क्वेश्चन नंबर 3 मध्ये जास्त प्रमाणात प्रश्न येतात, ज्या ठिकाणी तुम्हाला मूडचं नाव देण्यात येईल आणि तुम्हाला ते रिडक्शन करायचं असेल किंवा त्याचं फर्स्ट फिगर मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल. पहिले 2 स्लाइड समजल्यात का साधारण नक्की काय झालंय ते? फक्त एकच बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अरिस्टॉटलच्या मते फर्स्ट फिगर हीच परफेक्ट आहे. सेकंड आणि थर्ड फिगर असतील त्या परफेक्ट नाहीत. फोर्थ फिगर तो रिकॉग्नाइजच करत नाही. मग आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ फिगरने व्हॅलिडिटी कशी प्रूव्ह करायची? तर त्यासाठी त्यांना फर्स्ट फिगर मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल आणि तेच आता आपण बघणार आहोत. काही शंका असेल, काही समजलं नसेल तर पहिल्या 2 स्लाइडच्या संदर्भात तर विचारा. ओके, आता आपण ऍक्च्युअल रिडक्शन सुरू करूया. रिडक्शनची पहिली मेथड आहे डायरेक्ट रिडक्शन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्ट रिडक्शनच्या बाबतीत काय थिअरी आहे ते वाचूया. डायरेक्ट रिडक्शन consists in transforming moods of imperfect figure into the moods of first figure by conversion, obversion or transposition of premises. ही जी डायरेक्ट रिडक्शनची मेथड आहे ही ट्रॅडिशनल लॉजिशियनची आहे. याद्वारे ते सुरुवातीला प्रत्येक मूड कन्वर्ट करत होते. फक्त बारोको आणि बोकार्डो हे 2 करत नव्हते. आणि यानंतर सुद्धा त्यांनी त्याचे एक पळवाट शोधलेली आहे, ज्याद्वारे आता प्रत्येक मूड आपण डायरेक्ट रिडक्शनने कन्वर्ट करू शकतो. आता लक्षात घ्या, हे कन्व्हर्जन कशा प्रकारे होईल किंवा ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे होईल, तर यासाठी त्यांनी 3 मेथड दिलेले आहेत. हे जे काही 3 नियम आहेत किंवा 3 ज्या काही मेथड आहेत त्या आपण वापरायचे आहेत. कन्व्हर्जनचा अर्थ लक्षात घ्या, वाक्य ओरिजिनल असतं सब्जेक्ट प्रेडिकेट. कन्व्हर्जन मध्ये आपण काय करायचंय? प्रेडिकेट सब्जेक्ट. म्हणजेच काय? फक्त सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलायचं काम करायचंय कन्व्हर्जन. ऑब्वर्जनचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ऑब्वर्जन म्हणजे आपण काय करणार आहोत, तर ती जी काही गोष्ट असते तिची क्वालिटी बदलायची प्लस प्रेडिकेटच्या नंतर नॉन ऍड करायचं आहे. याला म्हणायचंय ऑब्वर्जन. क्वांटिटी नाही क्वालिटी. म्हणजे जर एखादं वाक्य असेल युनिव्हर्सल अफॉर्मेटिव्ह, त्याचं जर ऑब्वर्जन करायचं असेल तर आपण काय करणार आहोत? ते करायचं युनिव्हर्सल निगेटिव्ह. याचं कारण काय? ऑब्वर्जन म्हणजे त्या गोष्टीची, त्या वाक्याची क्वालिटी चेंज करणं, क्वांटिटी चेंज करणं नाही. प्लस तुम्हाला त्याचं प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचं असते आणि प्रेडिकेटचे जे काही येईल त्या सुरुवातीला तुम्हाला नॉन लिहायचं असेल, त्याला म्हणायचं ऑब्वर्जन. आणि ट्रान्सपोजिशन म्हणजे काय? तर वाक्यामध्ये बेसिकली बघा, मेजर प्रिमाइस सुरुवातीला लिहितो, मायनर प्रिमाइस त्यानंतर लिहितो आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन असतं. म्हणजे ज्यावेळी ट्रान्सपोजिशनचा रूल वापरला जाईल त्यावेळी काय करायचंय? मेजर प्रिमाइस जी असेल ती मायनर प्रिमाइसच्या जागी लिहायची आणि मायनर प्रिमाइस जी असेल ती मेजर प्रिमाइसच्या जागी लिहायची. आता इन डिटेल आपण एक्झाम्पल रूल ज्यावेळी समजून घेऊ त्यावेळी तिन्ही रूल तुमच्या लक्षात येतील. हे जे काही रूल आहेत, कन्व्हर्जन असेल, ऑब्वर्जन असेल, ऑलरेडी तुम्हाला लॉजिक 1 मध्ये झालेले आहेत. इकडे थोडीशी रिव्हिजन आहे, त्यांच्या इकडे ऍक्च्युअल कसा वापर केला तो हे दाखवलेला आहे. पहिला रूल बघा, the first letter of the mood name shows the mood in the first figure to which it will be reduced. आता याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक मूडला एक नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. मग इकडे फर्स्ट रूल काय म्हणतोय? तुम्हाला सेकंड फिगर मधील असेल, थर्ड फिगर मधील असेल, फोर्थ फिगर मधील असेल, जो मूड रिड्यूस करायचा आहे त्याच्या नावाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते हे बघा. ज्या अक्षराने त्याची सुरुवात होणार आहे त्याच अक्षराच्या फर्स्ट फिगरच्या मूड मध्ये तो कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच काय? जर त्याच्या नावाची सुरुवात बी ने होत असेल तर तुम्ही त्याला बारबारा मध्ये कन्वर्ट करा. सी ने होत असेल तर सिलेरन मध्ये कन्वर्ट करा. डी ने होत असेल तर दारी मध्ये करा आणि एफ ने होत असेल तर फेरिओ मध्ये करा. म्हणजेच काय? तुमचं पहिलं काम असेल कोणताही मूड दिल्यानंतर त्या मूडचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतंय बघायचंय. जर ते यापैकी कोणत्या अक्षराने सुरू असेल तर बी असेल तर बारबारा होईल, सी असेल तर सिलेरंट होईल, डी असेल तर दारी आणि एफ असेल तर फेरिओ. म्हणजे पहिलं अक्षर ठरवेल तो कोणत्या मूड मध्ये कन्वर्ट होणार आहे. सेकंड रूल बघा, the letter S in the middle of mood shows simple conversion. The proposition after which it occurs is to be converted simply. याचा अर्थ काय? आता त्या मूडचं जे काही नाव आहे त्या नावात जर एस हे जर अक्षर आलं असेल तर अशी लक्षात ठेवायचंय तुम्हाला सिंपल कन्वर्जन म्हणजेच कॉन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे काय करायचंय? एसपी असेल त्याचं पीएस करायचं, म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलायची. जसं आपण ट्रान्सपोजिशनच्या वेळी काय करतो? मेजर टर्मची जागा मिडल टर्म घेते, सॉरी मेजर प्रिमाइसची जागा मायनर प्रिमाइस घेते आणि मायनर प्रिमाइसची जागा मेजर प्रिमाइस घेते. त्याच प्रकारे ज्यावेळी कॉन्व्हर्ट होईल त्यावेळी काय करायचंय? सब्जेक्टची जागा गेली प्रेडिकेट आणि प्रेडिकेटची जागा गेली सब्जेक्ट, यांची फक्त जागा बदलायचं काम करायचं आहे. त्यानंतर पुढचा रूल, लेटर पी इन दी मिडल ऑफ मूड शोज कन्वर्जन फॉर ऍक्सिडेंट. आता याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी पी येईल त्यावेळी आपल्याकडे ए प्रपोजिशन असेल, त्याचं तुम्हाला आय प्रपोजिशन करायचं असेल. इकडे पण कॉन्वर्जन म्हटल्यामुळे काय करायचंय? एसपीचं पीएस करायचंय, पण त्याचबरोबर काय करायचंय? वाक्याची क्वांटिटी जी युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह होती ती पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह करायची. आता याचं कारण काय ते पण तुम्हाला सांगतो, जी ऑलरेडी लॉजिक 1 मध्ये झालेलं आहे. कोणत्याही गोष्टीचा कॉन्व्हर्ट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की जी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली त्यालाच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. जी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नसेल त्याला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. जसं आपण सिलेबसच्या वेळी बघितलं होतं. आता होतंय काय? ए प्रपोजिशन मध्ये असे बिनोपच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या जागी जे काही येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. कॉन्व्हर्स मध्ये काय होणार आहे? सब्जेक्ट जाईल प्रेडिकेटच्या जागी आणि प्रेडिकेट येईल सब्जेक्टच्या जागी. मग आता काय होणार आहे? जर ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्सचा ए प्रपोजिशन ठेवला तर आता प्रेडिकेट सब्जेक्टच्या जागी आल्यामुळे प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होईल, ती पॉलिसी होईल. मग ती गोष्ट टाळण्यासाठी आपण काय केलं? ए प्रपोजिशनचं केलं आय प्रपोजिशन. आता बघा,
आय प्रपोजिशन असी बिनोपच्या रूल प्रमाणे काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही. त्यामुळे होणार काय, एसपीचं जरी पीएस केलं तरी ते आय प्रपोजिशन असल्यामुळे काहीच डिस्ट्रीब्यूट होत नाही, पॉलिसी घडत नाही. लक्षात ठेवायचंय, ज्या ज्याही वाक्यात पी येईल त्याच्या वेळी आपण काय करायचंय, ए प्रपोजिशनचं आय प्रपोजिशन करायचं. म्हणजे काय, एसपीचं पीएस आहे कॉन्व्हर्स करणं प्लस वाक्याची क्वांटिटी चेंज करणं, ऑल काढून सम ऍड करणं. म्हणजेच काय, युनिव्हर्सल अफॉर्मेटिव्हचं होईल पर्टिक्युलर अफॉर्मेटिव्ह. पुढे जातोय, पुढचा रूल काय म्हणतोय बघा, लेटर एम शोज ट्रान्सपोजिशन ऑफ प्रिमाइसेस. याचा अर्थ काय, मेजर प्रिमाइस विल बिकम मायनर प्रिमाइस अँड मायनर प्रिमाइस विल बिकम मेजर प्रिमाइस. याचा अर्थ काय, ट्रान्सपोजिशन म्हणजे साधारण लक्षात ठेवायचं, मेजर प्रिमाइसची जागा मायनर प्रिमाइस घेईल, मायनर प्रिमाइसची जागा मेजर प्रिमाइस घेईल, फक्त यांची जागा बदलायच्या आहेत. पुढे, लेटर सी इन दी मूड नेम शोज मूड टू बी रिड्यूस इनडायरेक्टली. आता लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी मूडचं जे काही नाव असेल, सुरुवात नाही नाव, रिमेनिंग जो काही भाग असेल त्याच्या संदर्भात जर सी हे प्रकारचं अक्षर आलं असेल तर अशा वेळी त्याचं इनडायरेक्ट रिडक्शन केलं पाहिजे. आता सी वाले दोनच मूड होते, बारोको आणि बोकार्डो. आता इकडे झालंय काय बघा, हे जे काही दोन मूड आहेत यांचं सुद्धा डायरेक्ट रिडक्शन करणं गरजेचं होतं. म्हणून लॉजिशियननी काय केलं, या दोघांची नाव बदलली. बारोको झालाय फाक्सोको आणि बोकार्डो झालाय डोक्सामोस. आता होतंय काय, नाव बदलल्यामुळे यांच्या नवीन नावामध्ये सी हे अक्षर नाही आणि यामुळे लक्षात ठेवायचंय, यांचं आता डायरेक्ट रिडक्शन आपण करू शकतो. ज्या ज्यावेळी जर एक्झामला बारोको किंवा बोकार्डो अशा प्रकारचं मूड आला असेल तर तुम्ही काय करायचं, सुरुवातीला त्याचं नाव, नवीन जे काही नाव आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर रिडक्शनची प्रोसेस सुरू करायची आहे. अदरवाईज तुम्ही काय कराल, इनडायरेक्टली रिड्यूस करायचा प्रयत्न कराल. त्यानंतर पुढे आहे लेटर के. लेटर के इन दी मूड नेम शोज ऑव्हर्जन. आता ऑव्हर्जन म्हणजे काय, तर ते सुद्धा लॉजिक वन मध्ये झालेलं आहे. तर ऑव्हर्जन मध्ये आपण काय करतो, जे काही वाक्य आहे त्याची क्वालिटी चेंज करतो, क्वांटिटी चेंज करत नाही. प्लस त्या वाक्याचा जो काही प्रेडिकेट असेल त्या सुरुवातीला नॉन लिहितो. म्हणजे बघा, जर वाक्य असेल युनिव्हर्सल अफॉर्मेटिव्ह तर त्याची विरुद्ध क्वालिटी कोणती आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह. म्हणजे आपण काय करायचंय, ए प्रपोजिशनचं करायचं ई प्रपोजिशन. ऑल एसिस पी आणि नो एसिस पी मध्ये डिफरन्स कोणत्या गोष्टीचा आहे, ऑलचा. ऑल काढून टाकून मी नो ऍड करा, क्वालिटी चेंज झाली. दुसरं काम असतं ऑव्हर्जन मध्ये, प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करणं. कॉन्ट्राडिक्ट करणं म्हणजे काय, तर प्रेडिकेटच्या सुरुवातीला आपण नॉन लिहायचं आहे. म्हणून आपण ऑल एसिस पीचं केलं नो एसिस नॉन पी, त्याला म्हणायचं ऑव्हर्जन. आता पुढे बघा, लेटर केएस इन द मूड नेम शोज फर्स्ट ऑब्वर्स देन कॉन्व्हर्स. आता केएस आलं तर काय करायचं, तर के म्हणतोय ऑब्वर्जन, एस म्हणतोय सिंपल कॉन्व्हर्स. म्हणून आपण काय करायचं, जर केएस आला असेल तर त्या वाक्याचे पहिल्यांदा ऑब्वर्स करायचं आणि नंतर कॉन्व्हर्स करायचं आहे. मी सेम वाक्य घेतलंय बघा, वाक्य आहे ऑल एसिस पी, याचं ऑब्वर्स करताना आपण काय करायचंय, तर त्या वाक्याची फक्त क्वालिटी बदलायची, क्वांटिटी मेंटेन करायची. त्यामुळे युनिव्हर्सल अफॉर्मेटिव्हचं होईल युनिव्हर्सल निगेटिव्ह, म्हणजे एचं ई प्रपोजिशन आणि ऑल काढून टाकून नो ऍड केला. प्लस प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करायचे, त्यामुळे प्रेडिकेटच्या सुरुवातीला मी नॉन लिहिला. एक काम झालंय. पण आता के नंतर एस आला, याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, कॉन्व्हर्स करावं लागेल. म्हणजे काय करायचंय, फक्त या एस आणि नॉन पी ची जागा बदलायची, की झालं. ई प्रपोजिशनचं कॉन्व्हर्स ई प्रपोजिशन, नो नॉन पी इज एस. या दोन स्टेप तुम्हाला करावे लागतील ज्या ज्यावेळी मूडच्या नावामध्ये के एस ही दोन अक्षरं येतील. रूल समजलेत का? म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं सांगतो, जेव्हा तुम्हाला मूडचं नाव मिळेल, ज्या नाव मूडचं जे काही नाव असेल ते ज्या अक्षराने सुरू होईल त्याच अक्षराच्या फर्स्ट फिगर मधील मूड मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. प्लस कोणत्या प्रिमायसेसचं काय करायचं हे तुम्हाला हे अक्षर सांगतील. मग एम असेल, सी असेल, के असेल, एस असेल, पी असेल, अशा प्रकारचं जे काही अक्षर आहे ते तुम्हाला सांगेल त्या मूड मधील त्या प्रिमायसेसचं नक्की काय करायचं आहे. हे समजलंय का? काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण मग ऍक्च्युअली एक्झाम्पल कशा प्रकारे मूड कन्वर्ट करायचंय बघूया. आपण काय करणार आहोत, प्रत्येक मूड जो तुम्ही आजपर्यंत शिकला तो मूड आपण कन्वर्ट करणार आहोत आणि यापैकीच मूड एक्झामला विचारले जातील. तेव्हा हे रूल फॉलो करायचे, असंच कन्वर्ट करायचं. फक्त मूड तोंडपाठ करू नका, या अक्षरांच्या मदतीने आपण नक्की कसं ते गोष्ट कन्वर्ट करायचे ते समजून घ्या. काय शंका असेल तर विचारा. ओके, पुढे जातोय. तर आता डायरेक्ट डिरेक्शन मध्ये आपण फिगर 2 कडे येऊया. आता फिगर 1 कडे मिळणार नाही, याचं कारण काय, एरिस्टॉटलने सांगितलंय फिगर 1 ही ऑलरेडी परफेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, फिगर 2, फिगर 3 आणि फिगर 4 मध्ये जे काही असेल त्याला तुम्हाला फिगर 1 मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजेच त्याला परफेक्ट फिगर बनवायचं आहे. आता या फिगर 2 मध्ये पहिला मूड आहे सीझारे. आता करायचंय काय, सुरुवात सी ने झाली, याचा अर्थ काय, फर्स्ट फिगर मधील सी ने सुरू होणार जो मूड असेल त्याच्यामध्ये याचं कन्व्हर्जन होईल. याचा अर्थ काय, सीझारे असल्यामुळे याचं होईल सिलॅरंट. एक काम झालं, तुम्हाला नाव मिळालं. आता करायचंय काय, हा मूड आधी आपण लिहून घेऊया. ई म्हणतोय काय, नो पी इज एम, ए म्हणतोय ऑल एस इज एम आणि कन्क्लुजन आहे ई प्रपोजिशन नो एस इज पी. आता आपण हे वाचायला घ्याऊया. सिझारे मध्ये बघा, लेटर एस असेल, पी असेल, के एस असेल, एम असेल, यापैकी कोणतं अक्षर दिसतंय, तर आपल्याला इकडे एस लेटर दिसतंय आणि ते कोणाच्या सुरुवातीला आहे, सॉरी कोणाच्या नंतर आहे, तर ईच्या नंतर आहे. ही गोष्ट का महत्वाची आहे ती पण सांगतो.
ज्या वॉवेलच्या नंतर ते अक्षर येतं त्याला त्याचा इफेक्ट होणार आहे. म्हणजे काय, या ईच्या नंतर एस आल्यामुळे हा एस जे काही करायला सांगेल ते तुम्ही या ईचं फक्त करायचं आहे. त्यामुळे ईच्या नंतर एस म्हणजे या ई नंतर एस आल्यामुळे आपण काय करायचंय, या ईचा करायचंय सिंपल कॉन्व्हर्स. सिंपल कॉन्व्हर्स म्हणजे काय, या दोघांची जागा बदलायची, ते आपण इकडे केलं. बघा, नो पी इज एम होतं, ते इकडे केलं आपण नो एम इज पी. काम झालं. आता इतरांच्या संदर्भात तुम्हाला कोणतं अक्षर दिसतंय का? ए आणि ईच्या संदर्भात एस असेल, पी असेल, के एस असेल, एम काय दिसतंय का? नाही दिसत. जर रूल मधील काही दिसत नसेल तर उरलेल्या गोष्टी आहेत तशा लिहून काढायच्या की तुमचं काम झालं. पुन्हा एकदा सांगतोय, सुरुवातीला मी मूड कोणत्या अक्षराने सुरू झाला ते बघितलं, सी ने सुरू झाला म्हणून मी सी ने सुरू होणारा फर्स्ट फिगर मधील मूडचं नाव लिहिलं. दुसरी गोष्ट वाचून घेताना लक्षात आलं की ई नंतर फक्त एस मिळतोय, इतरांच्या नंतर कोणताही अक्षर नाहीये, त्या फक्त ईचा आपण एसचा अर्थ सिंपल कॉन्व्हर्स करायचा आहे. म्हणजे काय, पी एम असेल त्याचं फक्त एमपी करायचं आहे, एवढंच करून घेतलं. बाकी एक्झाम्पल जे काही दिलंय ते ऍज इट इज लिहून घेतलेलं आहे. तुमचं कन्व्हर्जनचं काम झालंय, ट्रान्सफॉर्मेशनचं काम झालेलं आहे. असंच सेकंड मूड बघा, केमस्ट्रेस. आता इकडे तुम्हाला एम हे अक्षर दिसतंय, मग एम अक्षर काय सांगतोय, ट्रान्सपोजिशन करा. ट्रान्सपोजिशन म्हणजे काय, तर ए ही झाली मेजर प्रिमाइस, ही झाली मायनर प्रिमाइस. मग ट्रान्सपोजिशन मध्ये करायचे काय, ही जी ए नावाची प्रिमाइस आहे, जी मेजर होती ती बनेल मायनर प्रिमाइस, आणि ई ही जी काही मायनर प्रिमाइस होती ती बनेल मेजर प्रिमाइस. त्याला म्हणायचे ट्रान्सपोजिशन किंवा जागांची अदलाबदली करणं. आता हे केल्यानंतर आपण पुढे काय करायचंय, तर पुढे आपल्याला बघावं लागेल कोणतं अक्षर आहे. जर इकडे तुम्हाला ई नंतर एस दिसतो, याचा अर्थ काय, ई प्रपोजिशन जे काही असेल त्याचं कॉन्व्हर्स करा. त्यामुळे ओरिजिनल काय होतं, ई प्रपोजिशन बघा, नो एस इज एम, याचा कॉन्व्हर्स होईल नो एम इज एस, फक्त जागा बदलली. त्यानंतर आता पूर्ण वाक्य वाचल्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात येईल, कन्क्लुजनच्या नंतर सुद्धा एस आलेला आहे. तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, कन्क्लुजन मध्ये जे काही वाक्य आहे त्याचं सुद्धा कॉन्व्हर्स करावं लागेल. म्हणजे काय, ई प्रपोजिशन ओरिजिनली होता नो एस इज पी, ते बनेल नो पी इज एस. कॉन्व्हर्स झालाय, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. काय केलंय पुन्हा एकदा सांगतोय, कारण ही गोष्ट थोडीशी कन्फ्युजिंग आहे. जर तुम्ही हे रूल समजून घेतले तर तुम्हाला पटापट कोणताही मूड मिळू दे, तुम्ही ते कन्वर्ट करू शकाल. केमस्ट्रेस हा मूड होता, याची सुरुवात सीने झाली, याचा अर्थ फर्स्ट फिगर मधून सीने सुरू होणाऱ्या मूड मध्ये आपल्याला एक गोष्ट कन्वर्ट करायची होती. एक काम झालं. त्यानंतर मूड वाचल्यानंतर आपल्या लक्षात झालं इकडे लेटर एम आहे, ज्या ज्यावेळी लेटर एम असेल त्याच्यावेळी तुम्हाला ट्रान्सपोजिशन करावी लागते. याचा अर्थ मेजर प्रिमाइस असेल ती बनेल मायनर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस बनेल मेजर प्रिमाइस. एक काम झालं. पुढे ई प्रपोजिशनच्या नंतर एस आला, याचा अर्थ काय, कॉन्व्हर्स करा, जागा बदला. ओरिजिनल होतं एस एम, त्याचं मी केलं एम एस. कन्क्लुजन मध्ये पण ई नंतर एस आला, याचा अर्थ काय, ओरिजिनल होता एस पी, आपण करायचं पी एस. झालेलं आहे. हे मूड समजलेत का? जर एखाद्या संदर्भात काही शंका असेल, काही समजलं नसेल किंवा कोणत्या अक्षराने काय केलं हे समजलं नसेल तर विचारा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूडचं नावाचं पहिलं अक्षर काय हे बघायचंय, प्लस रूल मध्ये जी काही अक्षर दिली तेवढीच अक्षरं याच्यात शोधायची आहेत आणि त्याप्रमाणे जे काही कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे ते करायचं आहे. रिमेनिंग जी लेटर असतील जसे टी असेल, आर असेल, यांना कन्सिडर करायचं नाहीये. रूल जेवढं सांगतोय, ते अक्षर जेवढं सांगतोय तेवढंच तुम्हाला करायचं असतं. काय शंका असेल तर विचारा. पुढच्या स्लाइडला जातोय. पुढे आहे बारोको. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, बारोको मध्ये सी आल्यामुळे इनडायरेक्ट डिडक्शन होऊ शकतं, पण आपण काय करायचंय, त्याचं नाव लॉजिशियनने बदललेलं आहे, ते नाव आपण कन्सिडर करायचंय, ते आहे फाक्सोको. आता होणार काय, एफ ने सुरुवात झाल्यामुळे फर्स्ट फिगर मध्ये सुद्धा एफ ने सुरू होणार जो मूड असेल त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तो आहे फेरिओ. त्यानंतर बघा, ए नंतर आलाय के एस, त्यामुळे काय झालंय, ए प्रपोजिशन जे काही असेल त्याचं तुम्हाला अवर्जन करावं लागेल, नंतर कॉन्व्हर्ट करावं लागेल. आता आपण बघूया कसा करायचा तो. ए प्रपोजिशन आहे ऑल पी इज एम, याचा ऑब्वर्स होईल नो पी इज नॉन एम. आता नो पी इज नॉन एम का झालं, तर हे होतं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ऑब्वर्स मध्ये क्वालिटी चेंज होते पण क्वांटिटी नाही, त्या युनिव्हर्सल निगेटिव्ह. मग ऑल काढून टाकून मी नो ऍड केला. प्लस जो काही प्रेडिकेट जागी असेल हे पी आणि एम यांना इग्नोर करा, कारण काय, हे कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये आहेत. बरेच मुलं यांच्यामध्ये कन्फ्युज होतात आणि नॉन पी करून टाकतात, तसं करायचं नाही. इज नंतर जे काय आलंय त्याला आपण प्रेडिकेट म्हणायचंय, त्याचं मी केलं नॉन एम. इकडे आपला ऑब्वर्स झाला. आता याचा कॉन्व्हर्स करणं म्हणजे काय, फक्त यांची जागा बदला. नो नॉन एम इज पी झालंय. आता हे मी इकडे लिहून घेतलं, एक काम झालं. पुढे बघा, आता ए नंतर केस नंतर ओ आहे, त्याच्यानंतर के हे अक्षर आलं, याचा अर्थ काय, सम एस इज नॉट एम आहे, याचं पण तुम्हाला ऑब्वर्स करायचं आहे. मग हे वाक्य कोणत्या प्रकारचे, सम आणि नॉट म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह. मग याची क्वालिटी चेंज करायची म्हणजे काय करायचंय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. ती गोष्ट मी करून घेतली, सम एस इज नॉन एम. आता ओच्या नंतर कोणतं अक्षर आहे का, तर नाही. याचा अर्थ काय, ओच्या बाबतीत आपल्याला काहीही करायची गरज नाही, म्हणून आपण सम एस इज नॉट पी ठेवलाय, सम एस इज नॉट पी. इकडे आपलं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे.
हा मूड थोडासा कठीण वाटू शकतो. लक्षात ठेवा, बारोके किंवा बोकार्डो हे दोनच असे मूड आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला नाव पहिल्यांदा बदलावं लागेल आणि बदललेल्या नावाप्रमाणे जे काही याठी करावं लागेल. प्लस जर कन्व्हर्जन आणि ऑपरेशन संदर्भात शंका असेल तर प्री फर्स्ट मध्ये आपलं जे काही लेक्चर असेल किंवा जर पुस्तक असेल लॉजिक वनचं, तर तिकडे एकदा कॉन्व्हर्स आणि ऑपरचा जो काही चॅप्टर आहे एकदा नजर टाका. फक्त मी सांगून सांगून काही जणांना समजेल, काही जणांना समजणार नाही. आणि जर काही शंका बिंका आली असेल तर मेसेज कर किंवा अनम्यूट करून विचारत जा. कारण नाहीतर होणार काय, मी सिलेबस कम्प्लीट करून जाणार आणि एक्झामच्या वेळी तुमच्या समोर जेव्हा रिडक्शन येईल त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येईल आणि तुमचं नुकसान होणार आहे. तर पुढचा मुड आहे फेस्टिनो. इकडे काय करायचंय, याची सुरुवात एफ ने होते, त्यामुळे आपण काय करायचंय, फर्स्ट फिगर मधील एफ ने सुरू होणारा मूड शोधायचा आहे. तो आहे फेरिओ. आपलं एक काम झालं. आता इकडे नाव वाचताना लक्ष देईल तुमच्या, ई च्या नंतर एस आहे, बाकी आय आणि ओ च्या आसपास जी काही रूल मध्ये अक्षर बघितली त्यावेळी कोणतेही अक्षर नाही. याचाच अर्थ काय, ई च्या नंतर एस आल्यामुळे फक्त ई चा सिंपल कॉन्व्हर्स करायचा आहे. ई असेल नो पी इज एम, याचा कॉन्व्हर्स होईल नो एम इज पी. म्हणजे काय, पीएम चं फक्त एमपी केलं, जागा बदलली, अजून काही करायची गरज नाही. इतरांच्या संदर्भात कोणतंही सूचना देणारं अक्षर न आल्यामुळे ते तुम्ही ऍज इट इज लिहून घ्यायचे आहेत. त्यामुळे सम एस इज एम राहील सम एस इज एम आणि सम एस इज नॉट पी राहील सम एस इज नॉट पी. इकडे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. जर काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. एखादा मूड, एखादा अक्षर किंवा मी नक्की काय केलंय जर समजलं नसेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइडला जातोय. आता आपण येऊया थर्ड फिगर कडे. थर्ड फिगरच्या बाबतीत काय होतंय बघा, ती गोष्ट आपण फर्स्ट सेकंड फिगरच्या बाबतीत केली तीच करायची आहे. नाव वाचा आणि नावाप्रमाणे जे काय कन्व्हर्जन आहे ते करायचं आहे. आता नाव बघा, दरापती आहे, डी वरनं सुरुवात झाल्यामुळे आपण काय करायचंय, आन्सर लिहिताना सुद्धा डी ने सुरू होणारा फर्स्ट फिगर मधील मूड घ्यायचा आहे. मग याचं नाव डी ने सुरू होतोय, मग फर्स्ट फिगर मध्ये आपल्याला मिळाल दारी. एक काम झालं. आता हे वाचताना बघायचंय, एस असेल, पी असेल, के असेल, के एस असेल, एम असेल, यापैकी कोणतं अक्षर दिसतंय का, तर त्या ए नंतर आपल्याला पी दिसतंय. याचा अर्थ काय, कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट तुम्हाला करायचं आहे. पण याचा अर्थ या एचं काय करायचंय का, सुरुवातीच्या याच्या आसपास तर कोणतंच अक्षर नाही, त्यामुळे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. मग आपण काय केलं, ए ऑल एम इज पी होता, तो ऍज इट इज ऑल एम इज पी लिहून घेतला. एक काम झालं. दुसरं बघा, ए नंतर पी आला, याचा अर्थ काय, कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट. त्यामुळे ऑल एम इज एस असेल, याचं तुम्हाला कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट करायचं आहे. मग कॉन्व्हर्स करणं म्हणजे काय, एम एस चं करणं एस एम, ते आपण करून घेतलं. आणि ऍक्सिडेंटचा अर्थ काय, ऑल असेल त्याचा सम करायचा आहे. याचं कारण काय, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होत नाही. ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करायचा असेल तर तुम्हाला क्वांटिटी चेंज करून युनिव्हर्सल म्हणजे ऑलची क्वांटिटी पर्टिक्युलर म्हणजे सम करावी लागते. या एकाच कारणामुळे आपण लक्षात ठेवायचंय, ऑल एम इज एस चा कॉन्व्हर्स होईल सम एस इज एम, आणि म्हणूनच याला कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट म्हटलं जातं. ज्या ज्यावेळी वाक्यात पी येईल त्यावेळी लक्षात ठेवायचं ते ए प्रपोजिशनच असेल आणि त्याचं तुम्हाला आय प्रपोजिशन करायचंय, म्हणजेच ऑलचं सम करायचंय प्लस एम एस चं एस एम किंवा जे काही एसपी असेल त्याचं पीएस करायचं आहे. आता या व्यतिरिक्त इतर कोणती सूचना दिसते का तुम्हाला ए आय मध्ये, तर त्या प्रकारची किंवा रूल इंडिकेट करणारा फक्त पी सोडून इतर कोणतेही अक्षर दिसत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, रिमेनिंग पार्ट ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. लिहून घेतला सम एस इज पी चा, सम एस इज पी, ट्रान्सफॉर्मेशन झालं. पुढे या पुढच्या मूडकडे डिसामिस. इकडे पण बघा, सुरुवात डी ने झाली म्हणून मी काय केलं, फर्स्ट फिगर मधील डी ने सुरू होणारा मूड लिहून घेतलाय. एक काम झालं. आता हे वाचल्यानंतर बघा, आय नंतर एस आला, याचा अर्थ काय, सिंपल कॉन्व्हर्ट करावं लागेल. एसपी चं पीएस किंवा जी काय असेल त्यांची जागा बदलावी लागेल. प्लस एम दिसला, याचा अर्थ काय, मेजर प्रिमाइस होईल मायनर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस होईल मेजर प्रिमाइस. जागा बदलून घेऊया. म्हणून आपण काय केलं, ही जी मेजर प्रिमाइस होती सम एम इज एस, याची जागा आपण मायनर केलेली आहे. आणि जी काही मायनर प्रिमाइस होती ऑल एम इज पी, त्याची आता आपण मेजर प्रिमाइस केलेली आहे. आता जागा बदलल्यानंतर पुढे काय करायचंय, तर आय प्रपोजिशन नंतर एस आलाय, बरोबर आहे. याचा अर्थ काय, सम एम इज एस मध्ये एम एस ची जागा बदलून एस एम होईल. ते आपण इकडे करून घेतलं, सम एस इज एम. एक काम झालं. आता अजून एक बघा, या एम व्यतिरिक्त आय नंतर पुन्हा एकदा एस आलाय. ही आहे मेजर प्रिमाइस, ही आहे मायनर प्रिमाइस आणि सगळ्यात शेवटी आहे ते कन्क्लुजन. आता कन्क्लुजन नंतर एस आल्यामुळे आपण लक्षात ठेवायचंय, कन्क्लुजन मध्ये सुद्धा सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलावी लागेल. ते बनेल सम एस इज पी चं सम पी इज एस. ट्रान्सफॉर्मेशन झालं. काय केलं ते लक्षात आलंय का, इकडे आपण रूल इंडिकेट करणारे अक्षर शोधली तर ती मिळाली एस, एम आणि एस. एम आला की लक्षात ठेवायची मेजर प्रिमाइस बनेल मायनर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस बनेल मेजर प्रिमाइस. हे करून घेतलं. नंतर आय प्रपोजिशन एस आलाय म्हणजे काय, सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदला, म्हणजे एम एस असेल तर ते बनेल एस एम. त्यानंतर कन्क्लुजन सुद्धा आय प्रपोजिशन आहे, ज्याच्या नंतर एस आलाय, त्यामुळे आपण काय केलं, एसपीचं केलं पीएस. इकडे ट्रान्सफॉर्मेशन झालं. ही स्लाइड समजली का बघा, जर काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय.
आता इकडे पण बघा, मूळचं नाव सुरू होतंय डी वरनं, त्यामुळे आपण काय करायचंय, दारीमध्ये कन्वर्ट करायचं. कारण काय, फर्स्ट फिगर मध्ये डी वरून सुरू होणार हाच मूड आहे. त्यानंतर आपण वाचायला घ्यायचं AII. इकडे तुम्हाला फक्त या आय नंतर एस दिसतो, याचा अर्थ काय, मायनर प्रिमाइस आहे, त्याचा फक्त कॉन्व्हर्स करा, बाकी काही करायची गरज नाही. मग आपण काय केलं, सम एम इज एस सम एस इज एम केलं. इतरांच्या संदर्भात रूल इंडिकेट करणारा कोणता शब्द आहे का, नाही, त्यांना फक्त ऍज इट इज लिहून घ्या. ऑल एम इज पी, सम एस इज पी. काम झालंय, ट्रान्सफॉर्मेशन झालं. जेवढं अक्षर इंडिकेट करतंय रूल वालं तेवढंच काम आपल्याला करायचंय, बाकी काम करायची गरज नसते. पुढे फिलअप टॉन कडे, इकडे पण बघा आता EAO ही झाली 3 अक्षरं, सुरुवात झाली एफ ने, त्यामुळे आपण काय करायचंय, आन्सर मध्ये एफ ने सुरू होणारा फर्स्ट फिगरचा जो मूड आहे फेरिओ, त्यामध्ये याला आपण कन्वर्ट करायचंय. आता ही अक्षर वाचताना एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, एस असेल, पी असेल, के एस असेल किंवा एम असेल, यापैकी तुम्हाला पी अक्षर हे ए च्या आधी दिसतंय. आता लक्षात घ्या, पी अक्षर हे प्रत्येक वेळी ए च्या आधीच येणार आहे. एखादं एक्सेप्शन असू शकेल, 90% केसेस मध्ये ए च्या आधी जाईल. म्हणजे आपण काय करायचंय, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट करायचा आहे. म्हणजे काय, एम एस चं करायचं एस एम प्लस ऑलचं करायचं सम. इकडे कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट का म्हटलं, आता मी यापूर्वी पण सांगितलंय, आता पण सांगतोय. हे फक्त एक एकमेव एक्झाम्पल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी बदलावी लागते. अदरवाईज जर तुम्ही ई प्रपोजिशन बघितलं असेल, आय प्रपोजिशन बघितलं असेल, कॉन्व्हर्स करताना आपण क्वांटिटी बदलत नाही. पण फक्त ए प्रपोजिशन असं आहे ज्या ठिकाणी सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजेच एम एस चं एस एम करताना ऑलची क्वांटिटी सम करावी लागते. आता इतरांच्या संदर्भात तुम्हाला काहीच न सांगितल्यामुळे जे काही रिमेनिंग पार्ट आहे, ई असेल आणि ओ प्रपोजिशन, ते ऍज इट इज लिहून घ्यायचे आहेत. फक्त ए प्रपोजिशनचं आपण आय प्रपोजिशन केलेलं आहे. समजलंय का बघा, काही शंका असेल तर विचारा. आता पुढे येऊया बकार्डोकडे. आता इकडे होतंय काय बघा, नावात सी आल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण काय केलं, याचं नाव बदललं आणि ते केलं डोक्समोस. आता होणार काय, नाव बदलल्यानंतर रूल पण चेंज होतील. ओ नंतर आलाय के एस, बरोबर आहे, ए नंतर आलाय एम आणि ओ नंतर आलाय एस के. मग एम आला याचा अर्थ काय, तुम्हाला जागा बदलावी लागेल. त्यामुळे मेजर प्रिमाइस बनेल मायनर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस बनेल मेजर प्रिमाइस. एमचं काम झालं. पुढे बघा, ओ नंतर के एस आला याचा अर्थ काय, ओ चा तुम्हाला करावा लागेल ऑबवर्स आणि कॉन्वर्स. तो मी आता खाली करून घेतलेला इन डिटेल, कारण तोंडी बोलून समजणार नाही. ओ चा अर्थ काय होता, सम एम इज नॉट पी. आता याचा कॉन्वर्स करायचा आहे म्हणजेच के करायचं, म्हणजे काय करायचंय, वाक्याची क्वालिटी बदला प्लस वाक्यामध्ये प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. म्हणजे काय, हे वाक्य आहे पर्टिक्युलर निगेटिव्ह, याची क्वालिटी बदलणं म्हणजे काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह करणं. म्हणजे पहिली गोष्ट आपण नॉट काढून टाकायचा. दुसरी गोष्ट काय करायची, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी त्याच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचा. मग आपण बनवलं सम एम इज नॉन पी. आता या बाबतीत जर तुम्ही बेसिक फॉर्म असेल तर ते कम्पेअर करून एकदा बघा. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह, सॉरी, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह, या दोघांमध्ये फक्त नॉटचा फरक आहे. म्हणून जर तुम्हाला पर्टिक्युलर निगेटिव्हची क्वालिटी चेंज करायची असेल तर फक्त नॉट काढून टाकायचं आहे आणि काय करायचंय, प्रेडिकेटच्या सुरुवातीला फक्त नॉन ऍड करायचंय की तुमचा ऑब्झर्व झाला. कारण इकडे आपण काय करतो, फक्त त्याची क्वालिटी चेंज करतो, क्वांटिटी नाही. पर्टिक्युलरचा आपण पर्टिक्युलर समने मेंटेन केलेला आहे, नॉट काढून टाकून क्वालिटी चेंज केलेली आहे, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन लिहून त्याला कॉन्ट्राडिक्ट पण केलेला आहे. ऑब्झर्व झाला. आता कॉन्व्हर्स करायचा होता. आता कॉन्व्हर्स करताना काय करायचं असतं, फक्त यांची जागा बदलायची. ते आपण काय केलं, एम इज नॉन पीचं केलं, नॉन पी इज एम. आपलं काम झालंय. आता काय करायचं, सम एम इज नॉट पीचं आपण इकडे लिहून घेतलं, सम नॉन पी इज एम. आता याची इकडची जागा इकडे काय झाली, तर वाक्यात एम सुद्धा आहे, बरोबर आहे. आता एच्या संदर्भात एम सोडून अजून काही सूचना दिलेली आहे का, तर दिलेली नाही. म्हणून आपण काय केलं, ऑल एम इज एस जी मायनर प्रिमाइस होती त्याला आपण ऑल एम इज एस मेजर प्रिमाइस केली. काम झालंय. तर शेवटी बघा, ओ एस एस लिहिलेलं आहे. एस के चा अर्थ काय, सिंपल कॉन्व्हर्स आणि के चा अर्थ होतोय ऑबवर्स. पण इकडे एक प्रॉब्लेम होतो, ओ प्रपोजिशनच्या बाबतीत आपल्याला डिरेक्टली त्याचा कॉन्व्हर्स करता येत नाही. याचं कारण काय, तर रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे. रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतो, एखादी गोष्ट ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली तर ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे कॉन्व्हर्सच्या वेळी, नाहीतर करायची नाही. आणि ओ प्रपोजिशन असिबिनफच्या रूल प्रमाणे प्रेडिकेटच्या जागी जे काय येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो. पण कॉन्व्हर्स मध्ये होतं काय, जागा बदलल्यानंतर सब्जेक्ट येतो प्रेडिकेटच्या जागी, प्रेडिकेट येतो सब्जेक्टच्या जागी. आणि त्यामुळे होणार काय, आता प्रेडिकेटच्या जागी जो काही सब्जेक्ट आलाय त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. आणि ही गोष्ट आपण टाळू शकत नाही. कारण काय, ओ प्रपोजिशन मुळातच आहे पर्टिक्युलर क्वांटिटीचं, म्हणजे 1 to 99%चं. ते आपण पर्टिक्युलर वरून युनिव्हर्सल इन्फ्लुएन्स काढू शकत नाही. त्याचमुळे ओ प्रपोजिशनचं कॉन्व्हर्ट करताना आपण ई प्रपोजिशन करून पळवाट काढू शकत नाही. म्हणून आपण काय करायचंय, जरी इकडे एसके आलेला असला तरी पहिल्यांदा आपण ओ प्रपोजिशनचं ऑब्झर्वेशन करून घेऊया. म्हणून आपण काय केलं, सम एच इज नॉट पी, हे जे काय आपलं कन्क्लुजन होतं याच्या सुरुवातीला आपण ऑब्झर्व करून घेतला. ऑब्झर्व करताना तीच मेथड आहे जी आपण इकडे फॉलो केली होती. म्हणजे काय, निगेशन काढून टाका म्हणजे क्वालिटी चेंज होईल आणि नॉन ऍड करा. सम एस इज नॉट पी झालं सम एस इज नॉन पी. काम झालंय. आता पुढे काय करायचं होतं, याचा कॉन्व्हर्स करायचं आहे. आता लक्षात घ्या,
आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करणं पॉसिबल आहे. कारण काय आय प्रपोजिशन बिनकामाचं आहे, तो काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही. तेव्हा जागा बदलली तरी सुद्धा ओरिजिनल जे काही डिस्ट्रीब्यूट झालं नव्हतं त्याचं कन्फ्युजन मध्ये पण डिस्ट्रीब्यूट होत नाही. सम एस इज नॉन पीचा कॉन्व्हर्स बनेल सम नॉन पी इज एस, आणि त्याला आपण इकडे कन्क्लुजन मध्ये घ्यायचं आहे. इकडे आपला थर्ड फिगर संपलेली आहे. जर काही शंका असेल, हे काय केलंय कसं केलंय, एखाद्या अक्षराचा अर्थ काय समजत नसेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. फेरिसन. आता याचं बघा नाव एफ वरनं सुरू झालं म्हणून आपण काय करायचं, फर्स्ट फिगर मध्ये एफ ने सुरू होणारा मूळ लिहून घेतला फेरिओ. नंतर बघा ERISON, इकडे आय नंतर फक्त एस दिसतोय. इतरांच्या संदर्भात इंडिकेशन देणारा कोणताही किंवा रूल मधील कोणताही अक्षर नाही म्हणून आपण काय करायचंय, आय प्रपोजिशनचं फक्त एस म्हणजे सिंपल कॉन्व्हर्स करायचं आहे. तेव्हा काय करायचंय, सम एम इज एस चं केलं, सम एस इज एम, एवढं केलं आपलं काम झालेलं आहे. इतरांच्या संदर्भात इन्स्ट्रक्शन न दिल्यामुळे, या नावाने इन्स्ट्रक्शन न दिल्यामुळे आपण काय करायचंय, ऍज इट इज लिहून घ्यायचे आहेत. नो एम इज एस चं होईल नो एम इज पी आहे तसं. सम एम इज एस चं फक्त होईल सम एस इज एम, आणि कन्क्लुजन ऍज इट इज लिहून घ्यायचं आहे. इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वॉवेलच्या सुरुवातीला किंवा नंतर असेल इन्स्ट्रक्शनचा शब्द येईल त्याच फक्त आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेशन कन्व्हर्जन आहे ते करावं लागेल. जसं आपण आयचं एस असल्यामुळे एम एस चं एस एम केलं. ज्यांच्या संदर्भात इन्स्ट्रक्शन नाही त्यांच्या संदर्भात काही करायची गरज नाही, ऍज इट इज लिहून काढावे लागतील. याच्या संदर्भात काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण मग फोर्थ फिगर सुरू करणार आहोत. फोर्थ फिगर. आता फोर्थ फिगर मध्ये हा जो मूड आहे तिकडे पण तीच गोष्ट करा. कोणत्या अक्षराने सुरू होतोय तर बी ने. याचा अर्थ काय, याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल 12-12 मध्ये, कारण फर्स्ट फिगर मध्ये बी ने सुरू होणारा हाच मूड आहे. एक काम झालंय. दुसरं काम बघा, इकडे रूल इंडिकेट करणारा कोणतं अक्षर आहे तर एम सोडून इतर आणि पी सोडून इतर कोणतेही अक्षर आपल्याला दिसत नाही. आता एम आला, याचा अर्थ काय, मेजर प्रिमाइसला करा मायनर प्रिमाइस, मायनर प्रिमाइसला करा मेजर प्रिमाइस. मग आपण जागा बदलून घेतली. मेजर प्रिमाइस होती ऑल पी इज एम, ती आता मायनर प्रिमाइस बनली ऑल पी इज एम. त्याच प्रकारे जी काही मायनर प्रिमाइस होती ऑल एम इज एस, ती आता बनली मेजर प्रिमाइस ऑल एम इज एस. आता फक्त लक्षात ठेवा, आय नंतर पी आला याचा अर्थ काय, कॉन्व्हर्स फॉर ऍक्सिडेंट कन्क्लुजनचा करायचा आहे. आता लक्षात घ्या, ज्या प्रकारे आपण ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करत होतो आय प्रपोजिशन, त्याच प्रकारे लक्षात ठेवा, जसं आपण रूल ऑफ रिप्लेसमेंटला बघितलं, डबल निगेशन इज इक्वल टू नॉट निगेशन अँड नॉट निगेशन इज इक्वल टू डबल निगेशन, तसंच आपण इकडे करायचं आहे. जर आय प्रपोजिशन असेल आणि जर पी आला असेल तर इकडे तुम्हाला त्याचं ए प्रपोजिशन करावं लागेल. कारण काय, जसं ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स फॉर ऍक्सिडेंट होईल आय प्रपोजिशन, त्याचप्रमाणे आय प्रपोजिशनचा जर त्यांनी सांगितलं कॉन्व्हर्स फॉर ऍक्सिडेंट, स्पेसिफिक लक्षात घ्या पी अक्षर आलं तरच, नाहीतर आय प्रपोजिशनच राहतं. त्यावेळी आपण करायचंय आय प्रपोजिशनचं ए प्रपोजिशन. आता इकडे आय पी आले म्हणून आपण काय केलं, सम एस इज पीचं केलं ऑल पी इज एस. इकडे क्वांटिटी पर्टिक्युलरची युनिव्हर्सल, याचं कारण काय, तर इकडे कॉन्व्हर्स फॉर ऍक्सिडेंट आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर या पीच्या ठिकाणी एस असतात तर अशा वेळी आय प्रपोजिशन समने सुरू होतोय, ते कॉन्व्हर्स मध्ये पण समनेच सुरू झालं असतं. फक्त इकडे स्पेसिफिकली पी दिल्यामुळे आपण काय केलंय, समने सुरू होणारं वाक्य असेल ते आपण ऑल मध्ये सुरू केलेलं आहे. आता पुढे जाऊया. पुढचा मुड आहे कॅमेन्स. इकडे पण तेच, सी ने सुरू होतोय त्यामुळे सी ने सुरू होणारा सिलेरन मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. वाक्य वाचल्यानंतर लक्षात येईल ए च्या नंतर एम आलाय आणि ई च्या नंतर एस आलेला आहे, म्हणून आपण काय करायचंय, एम आल्यामुळे यांची जागा बदलून घ्यायची. ओरिजिनल मेजर प्रिमाइस होती ऑल पी इज एम, की आता मायनर प्रिमाइस बनली ऑल पी इज एम. त्याच प्रकारे ओरिजिनल मायनर प्रिमाइस होती नो एम इज एस, ती आता बनली मेजर प्रिमाइस नो एम इज एस. आणि कन्क्लुजन म्हणजे ई नंतर एस आला म्हणजे आपण काय करायचंय, या एस पीचं फक्त पी एस करायचंय, नो पी इज एस. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. काही शंका असेल, काही समजलं नसेल तर मेसेज करून विचारा किंवा अनम्यूट करून सांगा. पुढच्या स्लाइडला जातोय. पुढे आहे डी मारिस. इकडे पण तीच गोष्ट करायची. डी ने सुरुवात झाल्यामुळे फर्स्ट फिगर मध्ये डी ने मध्ये कन्वर्ट होणार किंवा डी नावाने सुरू होणारा जो काही असेल त्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. इकडे बघितलं तर आय एम ए आर आय एस, इकडे तुम्हाला एम आणि एस ही दोन अक्षरं मिळतात. पुन्हा एकदा एम मिळाल्यामुळे यांची जागा बदलून घ्या. मेजर प्रिमाइस होती सम पी इज एम, ती बनेल आता मायनर प्रिमाइस सम पी इज एम. त्याचप्रमाणे मायनर प्रिमाइस होती ऑल एम इज एस, ती आता बनेल मेजर प्रिमाइस ऑल एम इज एस. या व्यतिरिक्त आता काय करायचंय, कन्क्लुजन आयच्या नंतर एस आला, इकडे बघा इकडे पी नाही इकडे एस आहे, त्यामुळे आपण काय करायचंय, आय प्रपोर्शनच राहील, फक्त एस पीचं आपण करायचं पी एस, आपलं काम झालं. पुढचा मूड आहे फेसापो. इकडे पण आपण तेच करणार आहोत. एफ ने सुरू झाल्यामुळे फर्स्ट फिगर मध्ये जो एफ ने सुरू होणारा मूड असेल त्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग फेसापो एफ ने सुरू झाल्यामुळे आपण फेरिओ मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एकदा नाव वाचून घ्यायचं, ई एस ए पी ओ. ई नंतर एस आलाय, ए नंतर पी आलाय, ओ नंतर काहीच नाही. याचा अर्थ काय, कन्क्लुजन जसं आहे तसंच राहील. म्हणजे सम एस इज नॉट पी असेल ते सम एस इज नॉट पीच राहील.
ई नंतर एस आला याचा अर्थ काय, सिम्पल कॉन्व्हर्ट करावा लागेल. नो पी इज एम चं होईल नो एम इज पी, एक काम झालं. आणि ए च्या नंतर पी आला याचा अर्थ काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचं होईल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, कारण पी चा अर्थ होतो कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट. याचा अर्थ काय, एम एस चं होईल एस एम प्लस ऑल ही क्वांटिटी जाऊन ती बनेल सम. हे समजलंय का बघा. थोडंसं फास्ट घेतोय, पण समजत नसेल तर मेसेज करा, सांगा किंवा अनम्यूट करून सांगत जा. आता सिलेबस कम्प्लीट होईल, तुम्हाला काही समजणार नाही. आता शेवटचा मोड आहे. इकडे पण बघा, याच्या नावाची सुरुवात एफ ने होती, म्हणून आपण काय केलं, फर्स्ट फिगर मध्ये एफ ने सुरू होणारा मोड सिलेक्ट केला, फेरिओ. त्यानंतर हे नाव वाचताना लक्षात येईल, ई नंतर एस आलाय, आय नंतर एस आलाय, ओ नंतर एन आलाय. आता एन ह्या रूल मध्ये दिलेला नाही, त्याचा अर्थ काय, कन्क्लुजन तुम्ही ऍटलीस्ट ठेवू शकता. तेव्हा सम एस इज नॉट पीचं राहील, सम एस इज नॉट पी. पण ई नंतर एस आलाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे ई ची जी काही प्रिमायसेस असेल त्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स करायचं आहे. तेव्हा पी एम चं होईल एम पी. त्याचप्रमाणे आयचा नंतर पण एस आल्यामुळे आपण काय करायचं, एम एस चं होईल एस एम. फक्त यांची जागा बदला, बाकीचं ऍज इट इज तसं लिहा. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. या ठिकाणी फोर्थ फिगरचा ट्रान्सफॉर्मेशन संपलेलं आहे. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून सांगा. शंका नाही असं मानतोय. आता ही जी काही पीपीटी आहे, त्याची पीडीएफ करून ग्रुपवर टाकतो, एकदा वाचून घ्या. जर काही समजलं नसेल तर स्पेसिफिकली व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारा. हॅव अ गुड डे.